हॅलो निखिल, आहेस कुठे? मी पुण्याला आले आणि मी मुंबईत आहे, तुझ्या घराबाहेर. बैलाला ढोल तुझ्या. आणि काल मी किती तुझा फोन ट्राय करत होते, होतास कुठे तू? अगं आता ह्या सगळ्यावर चर्चा केलीच पाहिजे का प्रिया? मला सांग परत कधी येतेस? संध्याकाळी. बरं मग आल्यावर ताबडतोब मला भेट. वी नीड टू टॉक टुडे. ओके निखिल, यार ओके ना? अगं हो ग, आल्यावर बोलूया. ओके. हां बरं ऐक, मी काय म्हणत होते की आज मी इथे आलेच आहे पुण्यात, तर आज ममांना भेटून येते. अगं पण काका आहेत ना तुझ्या बरोबर? आहेत रे, पण मी त्यांना ऑलरेडी सांगितलंय की मला वेळ झाला तर मी एका मैत्रिणीकडे जाऊन येणार आहे. या फंक्शन मधनं सटकीन मी आता थोड्या वेळाने. बरं ठीक आहे. बरं एक काम कर, वाशीला पोचल्या पोचल्या मला SMS कर. ओके, वी नीड टू मीट टुडे. कळलं? ओके. निखिल, टेक केअर. ओके. या यू टू. बाय. अगं आलीस का? मिळाली का आंबाडीची भाजी त्याच्याकडे? हा आई, तो मुलगा. अगं काय काय झालं तुला? तुला एवढी? तो मुलगा जो आपल्या बिल्डिंग मधून बाहेर पडला, तो इथेच राहतो का? अगं कोण मुलगा? मला कसं कळणार? काय झालं काय? तो मुलगा उंच, घारे डोळे, हनवटीवर जराची दाढी, आजकालच्या मुलांची असते ना अगदी तशीच, तोच मुलगा. हनवटीवर दाढी? अगं निखिल आला होता इथे. निखिल? हा, तू जे वर्णन करतेस ना ते निखिलच आहे. कोण निखिल? अगं आपला निखिल, बाळ भाऊजींचा निखिल. निखिल है? आई, तो निखिल है? सर काय झालं ते मला कळेल. हा माणूस इथे कसा काय? कुणाबद्दल बोलताय तुम्ही? यशवंतरावांबद्दल? हो. पण मला हे कळत नाही, त्यांच्या येण्याने तुम्हाला. मला त्रास आहे फाटक सर, आहे मला त्रास. हे पहा शास्त्री सर, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, एका क्लासेसमध्ये सामान्य पगारी शिक्षकाची नोकरी करत असताना स्वतःचे क्लासेस काढण्यासाठी यशवंतरावांनी मला भांडवल पुरवलं, ते सुद्धा बिनव्याजी. इतकंच नव्हे तर जागा घेण्यापासून प्रत्येक गोष्टीसाठी ते माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे माझ्या नवीन क्लासेसच्या उद्घाटनाच्या वेळेला यशवंतराव तिथे येणारच. किंबहुना माझ्या नवीन क्लासेसच्या उद्घाटनाचा नारळ त्यांच्या हस्ते वाढवण्यासाठीच मी त्यांना इथे बोलावलं. फाटक सर, तुम्हाला खरंच काय माहिती नाही का? तुम्ही तुमच्या या भाऊजीच्या हातातलं प्यादा आहात. तुम्हाला काय म्हणायचं काय सर? काही दिवसापूर्वी तुमच्या या कारस्थानी भाऊजींनी मला एक ऑफर दिली होती. काय? माझे क्लासेस बंद करण्याची, आणि नंतर काही दिवसांनी ते विकत घेण्याची ऑफर सुद्धा त्यांनी मला दिली होती. येस, शास्त्री क्लासेस, ज्याचा नावाचा आधार घेऊन तुम्ही स्वतः मोठे होऊ इच्छिता, ते क्लासेस. निखिल, काय रे, कुठे गेला होतास? मी खूप शोधत होते तुला. काय रे, आर यू ऑल राईट? नाही म्हणजे मी आल्यापासून बघतेय. तुझं काही काम आहे का माझ्याकडे? हो अरे, नाही पण तुझा मूड नसेल तर काय? येतोस माझ्या बरोबर? कुठे? फार लांब नाही, अगदी जवळच जायचंय. पटकन होईल काम आपलं. नाही जमणार, मला खूप काम आहे आत्ता. सॉरी.
ओके. And these are the projections for the next decade. Please have a look. शुभ्रा, अगं काय झालं मला सांग ना. शुभ्रा, अगं काय झालंय काय? एकच मिनिट. शुभ्रा, अगं काय झालं मला सांगणार आहेस की नाही? निखिलला काय झालंय? शुभ्रा, आणि निखिलला काही झालं नाहीये, पण हे आदिनाथ माझा फोन का कट करतायत? Yeah, once the grid starts functioning at its optimum capacity, we can expect an annual output of... Please go ahead with it. It seems important. Hello? हॅलो आदिनाथ, मी शुभ्रा, मी मीटिंग मध्ये आहे. मी फ्री झालो की तुला फोन करतो. नाही. आदिनाथ, शुभ्रा, आता मला सांगणार आहेस की नाही? अगं काय झालं काय निखिलला? आई निखिल, निखिल, अगं निखिलचं काय बोल? आई त्याचा जीव धोक्यात आहे. मी पाहिलं निखिलचा जीव धोक्यात आहे. आपल्याला काय करून त्याला वाचवायला हवं. आपल्याला काय करून निखिलला वाचवायला हवं. मला याआधी असं कधीच वाटलं नव्हतं. आय वॉज नॉट केपेबल ऑफ हेटिंग समबडी सो मच. पण मगाशी सुलेखाला पाहिल्या पाहिल्या वाटलं की तिला फरफटत रस्त्यावर न्यावं, गाडी स्टार्ट करावी आणि तिलाही तसंच चिरडून टाकावं जसं तिनं माझ्या आईला. ओ माय गॉड, हे काय? मीही विकृत होत चाललोय का? नाही, आय मस्ट शेअर दिस विथ समवन, नाही तर वेळ लागेल मला. प्रिया यार, आजच काय पुण्याला गेलीस का? बोल प्रिया. निखिल, मी ममांना भेटायला जाते सॅनेटोरियम मध्ये. मला जरा एक्झॅक्ट ऍड्रेस SMS कर ना. हो, करतो. प्रिया. काय रे? नाही, काही नाही. बोल ना निखिल, मला ना तू सारखा डिस्टर्ब वाटतोयस. अगं कारण मी डिस्टर्ब आहे. सुलेखाबद्दल जे जे काही कळलंय ना, ते तुला लवकरात लवकर नाही सांगितलं तर डोकं फुटणार आहे माझं. मग सांग ना बाबा प्लीज. तुझाच हट्ट आहे की भेटूनच बोलू म्हणून. प्रिया, अगं सुलेखा 11 वर्षाची असताना तिने तिच्या एका जवळच्या मैत्रिणीला स्विमिंग पूलमध्ये बुडवून मारलाय. अगं याही पेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे निखिल. हा, निखिल, जरा सुलेखा बरोबर जाशील? कुठे? तिला ना त्या एजंट बरोबर कुठेतरी जायचंय आणि अनोळखी माणूस आहे रे. तिला एकटीला कसं पाठवू त्याच्या बरोबर? बरं, जातो मी. एवढा एक फोन झाला की जातो. लवकर या. हो. थँक्स. काय झालं रे? या सुलेखाला कुठेतरी जायचं आणि मला जावं लागणार आहे तिच्या बरोबर. मग अगं कसा जाऊ मी? आय जस्ट कांट स्टँड अप. निखिल, मला काय वाटतं की तू जा तिच्या बरोबर. कारण बघ ना, तू जर काही वेगळं वागलास ना तर तिला संशय येईल. त्यापेक्षा जस्ट बी नॉर्मल, म्हणजे तिला काही कळणार नाही. ओके? आणि मग मी आता आल्यावर आपण भेटूया आणि मग ठरवूया काय करायचं. हां, या. ओके. बाय निखिल अँड टेक केअर. आणि ॲड्रेस SMS करतोयस ना? करतो. ओके, बाय अँड टेक केअर. ओके, बाय.
आत्तापुरतं एवढंच. पुढे काय माहित नाही. गेले कित्येक दिवस मला ते दृश्य दिसते. ती काळी गाडी. काळी गाडी. हो, म्हणजे इतके दिवस मी त्या मुलाला बघितलं नव्हतं, पण आता मी त्या मुलाला प्रत्यक्षात बघितलंय. तो मुलगा निखिलच आहे आई. तो मुलगा निखिल आहे. पण त्याचं काय? मला सतत हेच दिसत असतं. भर रस्त्यात सुसाट वेगाने येणारी गाडी, आणि ती गाडी त्या मुलाच्या दिशेने येते, आणि तो मुलगा आपला निखिल. अगं, निखिलचा ऍक्सिडेंट. त्याचा जीव वाचवायला हवा. आई, त्याचा जीव धोक्यात आहे. आउट हाऊस मध्ये जेव्हा आग लागली होती ना, तेव्हा सुद्धा मला असंच दिसलं होतं. मी आदिनाथांना सांगते हो, पण त्याला सगळं माहिती, पण त्यांनी फोन उचलायला हवा ना. एक क्षण बोलायचा इथे. ते मी करून बघू का? अगं, त्यांनी पुन्हा कट केला. सुलेखा, निघालीस का तू? चल, मी पण येतो. नाही, अरे नको, तुला काम आहे ना. आय कॅन मॅनेज ऑन माय ओन. आय एम सॉरी यार, उगाच चिडचिड केली मान्य आहे. ओके. अगं, 2-3 दिवस झोप नाही ना नीट झाली आहे म्हणून, आणि शिवाय काल रात्रभर प्रवास. सो यू नो. या, आय नो. डोंट वरी, शांतपणे झोप लागेल तुला. आय मीन, इतक्या दिवसांनी घरी परत आलायस ना, म्हणून. होप सो. मलाही आवडेलच ना ग, सगळ्या चिंता विसरून शांतपणे झोपायला. चिंता? तुला कसली रे चिंता? तुझी. माझी. हो, म्हणूनच तर येतोय ना तुझ्या बरोबर. हाऊ स्वीट ऑफ यू. मी चेंज करून येतो. आधी फोन का उचलत नाहीये? त्यांना वाटत असेल की मी फोन करते म्हणून उचलत नसती. म्हणजे तुमचं काही भांडण झालंय का? नाही आई, ते महत्वाचं नाहीये. तुम्ही निखिलचा मोबाईल नंबर लावा ना. मला निखिलचा नंबर माहिती नाहीये ग. मी आता काय करू? मी माय भाऊजींच्या घरी फोन करू का? पण तो पोचला नसेल, जरा वेळाने करू. नाही, आपल्याकडे वेळ नाहीये. मला असं जाणवतंय की निखिलला काहीतरी. पण तो नंबर नाही ग माझ्या लक्षात. जरा डायरी दे बरं. हो तरी. हॅलो. हॅलो, निखिल आहे. कोण बोलतंय? हा, अगं पूनम का? मी वसुधा बोलते. हां वहिनी, बोला. निखिल आहे का? निखिल आत्ताच बाहेर गेलाय का? हो, काही काम होतं? हो, म्हणजे काय, आला होता तो इथे, म्हणजे प्रियाला भेटायला. नाहीये ना प्रिया, ते पुण्याला गेलेत ना, म्हणून मग. मग नाही, मग काही नाही, म्हणजे काही निरोप होता का मला विचारायचं होतं त्याला. आता आला तर विसरले ग मी, म्हणून. ठीक आहे, तो आला की तुम्हाला फोन करायला सांगते. हो, नक्की सांगा प्लीज. ठेवू मी. आणि हो, तू कशी आहेस? बरी आहेस ना? मी मजेत. तुम्ही कशा आहात? हो हो. काय झालं? अगं, तो घरी पोहोचलाच नाही अजून. त्याचा मोबाईल नंबर घ्यायचा ना. माझ्या मेलीच्या लक्षातच आलं नाही. पुन्हा करू का? नाही, 1 मिनिट. आता मी आदिनाथांना ट्राय करते. इथे? हो, समोरच्याच गल्लीत जायचंय मला. गाडी वळवता येणार नाही, इथेच पार्क कर. हा का? इथे गाडी टो होईल ना? नाही रे बाबा. बरं, चल, मी पण येतो. निखिल. काय?
वागलास तू माझ्याशी. हाँ बोल, काय आहे? आदिनाथ प्लीज फोन ठेवू नका. मला तुम्हाला हे सांगायचं होतं की तो मुलगा निखिलच आहे. कोण मुलगा? हो, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, ते दृश्य जे मला नेहमी दिसतं, ती काळी गाडी, ज्या काळ्या गाडीपासून त्याला. व्हॉट? म्हणजे ज्या मुलाचा जीव धोक्यात आहे असं तुला वाटत होतं तो निखिल आहे? आपला निखिल? हो आदिनाथ, हे सांगायला मी तुम्हाला केव्हापासून फोन कर. काही करा, आपल्या निखिलचा जीव वाचवा. तुम्ही त्याचा जीव धोक्यात येऊ, प्लीज त्याला वाचवा. प्लीज त्याला वाचवा आदिनाथ. आपला प्रत्येक क्षण मुलाचा वाचवा त्याला. हेलो हेलो निखिल.